गोपाळ्या माझ्या मुलीला मारतोय माझ्या बेटा शिकाला व्यवस्थित राहा हे सांग ना तू तुला औषध दे औषध दे ठीक आहे ना ठीक आहे ना तू शिकाला 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 बाबा पिंट्या तुम्ही इकडे काय करताय हा? गोपाळ गोपाळ असा का पडलाय काय झालं त्याला गोपाळ बेटा मी तुला सांगतो तू आधी शांत हो हे बघ तू त्या रत्नीला जो मेसेज केला ना तिने तो मेसेज आम्हाला दाखवला मग आम्ही ताबडतोब इथे आलो तेव्हा हा त्या व्यंक्याचा कार्ट आहे ना तुला मारत होता तुझा जीव घेत होता काय बाबा मला काही आठवत नाहीये अगं कसं आठवणार कसं आठवणार ह्या गोपाळ्याने तुला अर्क पाजलाय हो म्हणून तुला आठवत नाहीये बरं झालं रत्नीने आम्हाला ना अर्काचा उतारा दिला तो उतारा आम्ही तुला पाजला म्हणून तू शुद्धीवर आली तुझं टोचकं ना ठिकाण्यावर आलं हो शिकला मी तुला सोडणार नाही तू माझ्या पोरीला मारशील माझ्या पोरीला रामखोर तुलाच मी सोडणार नाही असं नाही याला जर जखमी केला तर हा अंगलट येईल आपल्या मग काय करायचं त्याला असंच सोडायचं असाच सोडायला कोण सांगतंय या गोपाळ दिग्रसकरचा ती एंड करायचा बिंट्या याचा खेळ खल्लास कर साहेब बायका स्वतःच्या कुकवांसाठी काय काय करतात तर तुमच्या लेकीनं स्वतःच्या कुंकवालाच कारण आमच्या लेकीसाठी तिच्या बापाचा बदला जास्त मोठा आहे त्या पुढे कुठलंही नातं मोठं नाहीये काय श्रीकला दिग्रसकरांचा एक खांब तर पडला. आता हळूहळू मी संपूर्ण खानदानाला
जमीनदोस्त करणार आहे. गोपाळ दिग्रसकर, अरे तुझा तुझा सगळ्यात शेवटचा नंबर होता रे. का इतकी घाई केलीस तू? हा, अति घाई जीव जाई. डॉक्टर गोपाळ दिग्रसकर, गुड बाय. नारायणीताई, गोपाळ आला घरी? नाही. गोपाळ कुठे आहे? कुठे काय? दवाखान्यात असेल. ऐक ना, एकदा फोन लावून विचार ना त्याला तो कुठे. कशाला? त्याचा ओरडा खायला? मी नाही. एकदा करून तर बघ. अगं इमर्जन्सी मध्ये वगैरे असेल तो आणि मी फोन केला तर मला झापेल बाई. मी नाही करणार. अगं पण नाही. काकी, काकी, गोपाळचा फोन आला होता का? नाही ग. काय झालं? अहो, कालपासून दिसलाच नाही तो, म्हणून विचारत होते. अगं कसा दिसेल? नाईट शिफ्ट होती ना त्याची काल. म्हणजे आता तो घरातच असला पाहिजे ना? अगं नाहीये पण तो घरात. काहीतरी इमर्जन्सी आली असेल त्याला. तसे तो कुठे वेळेत घरात येतो. मेवणे साहेब, विंजे सरकारांची ना खूप पोच कोर्टात. हा, काहीतरी करू आपण. दाजी. हा, गोपाळला पाहिलं का? आम्ही विंजे सरकार आहे, आम्हाला सगळ्यांचं सगळं माहित असतं, पण हे काय माहित नाही. म्हणजे सकाळपासून आम्हाला तरी काय दिसलेलं नाही. हादू, चल आपण निमणीला जाऊन बघू. चल. अगं इंदू, एवढं अस्वस्थ व्हायला काय झालं? काय मोठे मेवणे साहेब त्यांना दिसत नाहीत ना, म्हणून जरा काळजीत पडलेत त्या. इंदू अगं, माहिती आहे आपल्या जवळच्या व्यक्तींची काळजी करावी, पण आता गोपाळ दादा काय राया एवढा आहे का? हो ना. हो ना. आल्यापासून नुसतं कुठे आहे गोपाळ, कुठे आहे गोपाळ. काय काय चर्चा चालली? अहो ही इंदू गोपाळ घरी आला नाही म्हणून काळजी करते त्याची. काय ग इंदू, आज एवढी का काळजी वाटते तुला? मी मी फोन लावूनच बघते. थांब 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 जरा. अगं तो नाईट शिफ्ट करून आला असेल, खोलीत जाऊन झोपला असेल त्याच्या. एकदा बघा बरं. नाही काका, तू त्याच्या खोलीत नाहीये. मी पाहिलं. काकी, श्रीकला कुठे आहे? मी बोलावते. श्रीकला, ए श्रीकला. काकू, बहुतेक श्रीकला घरात नाहीये. नाहीये म्हणजे? अगं सकाळी रायानी ना त्या दोघांना एकत्र कुठेतरी बाहेर जाताना पाहिलं होतं. आई, हाक मारलीत मला? तू तू कुठे होतीस? मी अंगणात होते, कपडे वाळत घालत होते. काय झालं? गोपाळ कुठे? मी काय माझ्या नवऱ्याला पदराला बांधून ठेवते का ताई? काय सिरियसली विचारतेय मी, गोपाळ कुठे असेल? तो दवाखान्यात गेला असेल. तुम्ही तर बाहेर गेला होतात ना? कुठे गेला होतात? आम्ही? अगं रायानी पाहिलं होतं सकाळी तुम्हाला. अच्छा, ते होय. आम्ही मार्केटमध्ये गेलेलो. त्यानंतर ना गोपाळ दवाखान्याच्याच दिशेने गेलेला आणि मी रिक्षाने घरी आले. पण तुम्ही असे प्रश्न का विचारताय मला? काय झालं ताई? अगं तेच आम्ही या इंदूलाही विचारतोय. इंदू, अगं काय झालं इतकं?
काय नाही, असू देत. गेला असेल, हॉस्पिटललाच गेला असेल. काय ही मुलगी अशी? मी बघतो. इंदू, एवढं अस्वस्थ व्हायला काय झालंय तुला? गोपाळ दादा काय पहिल्यांदा बाहेर गेलाय? त्याला पहिल्यांदा घरी यायला उशीर होतोय का? तू नाही एवढ्या छोट्याशा गोष्टीचा बाऊ नको करत जाऊ इंदू. श्रीकलाला एवढं बोलायची काय गरज होती? हा, काय ग, बोल ना. इंदू, हे बघ, तुला तिथं कोर्टामध्ये पण चक्कर आल्यासारखं झालं होतं. नेमकं चालू काय तुझ्या मनात? हा, तू मला गोपाळची खूप काळजी वाटते रे. मी तुला सांगितलं नाही, पण गोपाळच्या आणि श्रीकलाच्या लग्नाच्या रात्री मला स्वप्न पडलं होतं. कसलं स्वप्न? गोपाळच्या मृत्यूचं. त्याची बॉडी झाडाला लटकलेली. मला खूप भीती वाटते, खूप काळजी वाटते त्याची. मला काय काय विचार इंदू, इंदू, करायचं नाही. शांत 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 शांत. हे बघ, तू खूप दिवसापासून त्या केसचा अभ्यास करते ना, म्हणून तुला खूप ताण आलाय, म्हणून तू असं विचार करते. ते कोर्टामध्ये पण जे चक्कर आल्यासारखं झालं ना तुला, ते याच्यामुळेच झालंय. तू काळजी नको करू, तू आराम कर. मी तुझ्यासाठी मस्त आल्याचा चहा करून आणतो. आदू, तू म्हणशील ते करेन, पण प्लीज एकदा हॉस्पिटलमध्ये फोन लावून बघ ना. गोपाळ हॉस्पिटलमध्ये आहे का विचार ना. करतो फोन, तू शांत हो. हॅलो, हा डॉक्टर साबळे. हो, मी बरं आहे. गोपाळ दादाला द्या ना फोन. काय, तू आज ड्युटीवर आलास नाही? इमर्जन्सीला गेलाय का कुठे मग? नाही, ठीक आहे. अरे गोपाळ दादा, गोपाळ दादा, अरे घात झाला रे, घात झाला. गोपाळ दादा गोपाळ घेतला, रघुमाराज घात झाला, घात झाला. भावे विण भक्ती, भक्ती विणे मुक्ती, बळे विण शक्ती बोलू नये. कैसेनी दैवत प्रसन्न त्वरित, उगारा हे निवांत शिणसी वाया. सायास करिशी प्रपंच दिन निशी, हरिसी न भजसी कोण्या गुणे. ज्ञानदेव म्हणे हरी जप करणे, तुटेल धरणे प्रपंचाचे. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. राम कृष्ण हरी. इंदू,
काय ग तू कधी आलीस? कसा झालाय चेहरा? हा, अजून अस्वस्थ वाटतंय का? काय झालंय तरी काय? महाराज मला ना असं काय माहित खूप भीती वाटते हो. गोपाळ विषयी विचारत होतीस त्याही वेळेला अशीच भीती वाटत होती तुला. अगं विठुरायाच्या दारात उभी आहेस तू, आणि तुला तर माहितीये त्याच्या समोर कुठल्याही प्रकारच्या भीतीला कसलंच स्थान नाही. पण गोपाळचा पत्ताच लागत नाहीये. मी त्याला फोन पण ट्राय केला पण तो माझे फोन पण उचलत नाही. अगं बाई डॉक्टर आहे तो, गेला असेल कुठेतरी आजूबाजूच्या खेडेगावात, इमर्जन्सी आली असेल आणि तिकडं रेंज नसेल. बरं यापूर्वी सुद्धा घडलंय की असं? तुम्ही म्हणताय तसंच हो, कारण माझ्या मनात तर असं फार काळजी करू नकोस. गोपाळ साहेब नाही. हॅलो, रामकृष्ण हरी. हो बोलतोय. व्यंगू महाराज, गोपाळने आत्महत्या केली आहे. महाराज महाराज काय झालं? हॅलो, मी इंद्रायणी दिग्रसकर बोलते. काय झालंय? का सोडून गेलास तू मला? स्वतःला कशी जाऊ नाही तो सोडून गेला मला. तुम्ही सोडा मला, जाऊ दे माझ्या गोपाळकडे. उठणार आहे. कशी सांगू मी आता, नाही सांगू शकत. बाबा बाबा सांग ना गोपाळला उठायला. त्याने फसवलंय मला, चुकलंय त्याचं. सांगा ना बाबा, सांगा ना प्लीज बाबा, सांगा ना त्याला. गोपाळ उठणार रे, गोपाळ प्लीज ना रे. थांबा अधोक्षात, बॉडीला टच करू नका. अधोक्षज, अधो मागो.
मी आपला गोपाळ गेला रे. इन्स्पेक्टर साहेब, हे बघा, पोस्टमॉर्टम झाल्याशिवाय बॉडी ताब्यात देऊ शकत नाही. प्रोसिजर पूर्ण करण्यासाठी आम्हाला सहकार्य करा प्लीज. दादा चला.